नमस्कार मित्रांनो, शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा मृतदेह 2 दिवस मातोश्रीवर ठेवण्यात आला असा खळबळजनक दावा केला। त्यांच्या या दाव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात ठिणगी पडली असून नव्या वादाला तोंड फुटले आहे। यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली। गुरुवारी झालेल्या शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात बोलताना रामदास कदम यांनी असा दावा केला की बाळासाहेब ठाकरे यांचा मृतदेह 2 दिवस मातोश्रीवर ठेवण्यात आला होता आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली। रामदास कदम यांच्या या दाव्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र संताप व्यक्त केला। माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी शिंदे गटावर टीका केली आणि कदम यांच्या वक्तव्याला जोरदार प्रत्युत्तर दिले। दरम्यान रामदास कदम यांच्या वक्तव्यावर बोलताना राऊत म्हणाले की रामदास कदम यांच्या तोंडात कुणीतरी शेण कुंपलं आहे, ते आता बाहेर येतंय। बाळासाहेबांना जाऊन आता 1 दशक उलटत आहे, त्यांनाही आता 100 वर्षे पूर्ण होत आहेत। अशा वेळी अशी वक्तव्य करणे म्हणजे बाळासाहेबांचा अपमान आहे, ही एक प्रकारची बेईमानी आहे। बाळासाहेब आजारी असताना आम्ही त्यांच्या आजारपणात शेवटपर्यंत मातोश्रीवरच होतो असेही त्यांनी स्पष्ट केले। संजय राऊत यांनी एकंदरीतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील मंत्री रामदास कदम यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आणि त्यांना प्रत्युत्तर दिले। संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भात तुमचं काय मत आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।